हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. ब्लॉगची सुरुवात मस्तपैकी या सुंदर अशा झाडापासून केली. आम्ही गावी गेलेलो होतो तर हे अशी सर्व प्रकारची झाडं आमच्या घरासमोर आहेत. हे झाडे खूप येतं. ह्याचं नाव काय आहे मला माहीत नाही आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोणतं झाड आहे. ह्याची फुलं खूप सुंदर होते, एकदम गुच्छ टाईप असे. आमच्या शेतामध्ये कांद्याची पात, वांग्याची झाडे, मिरची अशा भरपूर भाजीपाला आहे. टोमॅटो वगैरे, घेवडा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही शेतामध्ये राहतो म्हणून आम्ही भाजीपाला भरपूर असा आमच्या शेतामध्ये करतो. कारण बाहेर जाणं होत नाही ना प्रत्येक वेळेस, त्याच्यामुळे सगळं मी गावाकडे गेले की अशा भरपूर साऱ्या गोष्टी घेऊन येते गावाकडून. वांगे, बटाटे, टोमॅटो, कांद्याची पात वगैरे अशा भरपूर गोष्टी. कांद्याची पात तर माझी खूप फेवरेट आहे, मला कांद्याची पात खूप आवडते. आमच्या शेतामध्ये भरपूर मिरची वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या गोष्टी मला खूप आवडतात. आवडीने मी येताना पुण्याला येताना आणते. ही पपईचं झाड, मिरची वगैरे, कांदा, वांगी, हे हादग्याचं झाड, पक्ष्यांचा आवाज. या सर्व गोष्टी तोडत असताना आईने पण मला खूप मदत केली. आम्ही दोघींनी मिळून सर्व गोष्टी एकत्र केल्या. तुरीच्या शेंगा, कांदे वगैरे दोघींनी केल्यामुळे प्रत्येक गोष्टी पटपट आम्हाला करता आल्या. जास्त टाईम पण नाही लागला. माझं सगळं उरकल्यानंतर ह्यांचे जे दीर आहेत म्हणजे माझे भाऊजी, माझे सासू, त्यांच्या घरी गेले मी. त्यांनी सुंदर अशी केळीची झाडं लावली होती त्यांच्या घरासमोर. तोपर्यंत आमच्या शेतामध्ये टेम्पो पण आला होता. तिथं चूल, सिमेंटाची चूल अशा बऱ्याच गोष्टी भेटतात. तर ह्या माझ्या दुसऱ्या आया आहेत. त्यांचे असं सुंदर असं घर आहे. केळीची झाडं वगैरे अशा कुट्टीमध्ये ते धान्य वगैरे भरून ठेवतात. ही त्यांची मुलगी म्हणजे माझे नणंद आहेत. हे दुसरे सासरे. आम्ही सगळी फॅमिली अशी गावाकडे राहतात. खूप छान असं वातावरण आहे आमच्या घरासमोर. आणि तिथं मांजरीच्या पिल्लांनी क्यूट असे 4 पिल्लांना जन्म दिला होता. ते पिल्लं खूप क्यूट होते. क्यूट असे मांजरीचे पिल्ले. माझ्या हाता एवढंच आहे. डोळे पण नाहीत अजून उघडले. थंडी वाजते ना, गारवा. दुसरे 3 बघू दे. नाही, मांजर पण गरीब आहे वाटतं. पिल्लं बरी घेऊन देते. चारी पण हातामध्ये बसतायत. माझ्या हातामध्ये 4 बसतायत. बारीक वरती लागून. वाव, क्यूट. थंडी राहू दे, वाजते. ठेव. आम्हाला माझ्या माहेरी जायचं होतं म्हणून मी आहोनला खाली उभा राहून हाक मारत होते. हे आमच्या घरासमोरचं मस्त असं वातावरण आहे, झाडं वगैरे हे सर्व गोष्टी आहेत. तिथून पुढं आम्ही 2 व्हीलरवरती माझ्या माहेरी जायला निघलोत, म्हणजे आहोनच्या सासरवाडीला. तिथं सगळं आम्ही थांबून नंतर मला एका ठिकाणी आलं जायचं होतं माझ्या आत्याकडं. आत्या माझी तो चापडगावला राहते. हे ठिकाण तुम्ही जर ओळखीचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आत्याकडं जाऊन नंतर खूप लेट नंतर सगळं कामं वगैरे उरकून आम्ही रिटर्न घरी आलो होतं. नंतर सर्व सकाळी गोष्टी एकत्र केल्या होत्या. त्या सर्व आम्ही पॅकिंग करायला सुरुवात केली. शेतातले पेरू आहेत, खूप गोड लागते टेस्टला. भेंडी, लिंबू, मिरची, टोमॅटो, बटाटा, तुरीच्या शेंगा वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही चाललो. या सगळ्या गोष्टी पुण्याला भेटतात, पण शेतातली चव काय वेगळीच असते ना. ह्यातल्या काही गोष्टी आम्ही सासरवरून व काही गोष्टी माहेरून आलेल्या आहेत. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.